झारखंडमध्ये लाठीचार्जचे आदेश कुणाचे? शेलारांचा हा काँग्रेसला सवाल। झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थिनींवर हात टाकले गेले, आता काँग्रेसची भूमिका काय असं शेलार विचारतात। तर झारखंड सोबत दिल्लीतील लाठीचार्जवरही बोलावं, सपकाळांचं हे उत्तर। झारखंडमध्ये लाठीचार्ज प्रकरणी भाजपकडून झारखंड बंदची हाक देण्यात आली। जेपीएससी च्या नोकर भरती परीक्षेमध्ये पारदर्शकता हवी म्हणून आंदोलन करणाऱ्या मुलांवर अतिशय अमानुषपणे विद्यार्थ्यांवर मी तर म्हणेन हल्ला केलेला आहे। तिथल्या सरकारने हमला केलेला आहे, शत्रू समजून बडवलेला आहे। केवळ जेएमएमचं सरकार नाही, काँग्रेसचं सरकार आहे, काँग्रेस जेएमएमचं सरकार आहे। तुम्ही आता या पोलिसांनी बळाचा वापर करावा, माता भगिनींना महिलांवर त्या ठिकाणी हमला करावा, हे आदेश कोणी दिले होते हा प्रश्न आम्ही विचारायचा का? आता कोणाचा राहुल गांधी राजीनामा घेणार आहेत का देणार आहेत? त्या विद्यार्थ्यांवर तुम्ही अश्रुधुरापासून विद्यार्थिनी महिलांवर हात टाकेपर्यंत सोरेन आणि राहुल गांधी यावर देशाच्या समोर काय भूमिका मांडणार आहेत, हा आमचा सवाल आहे। त्यावर हास्यास्पद आहे, दिल्लीमध्ये एवढा अमानुष लाठी हल्ला झाला, बंदुका चालल्या, त्या संदर्भामध्ये काहीही कोणी एक सकार शब्दही बोलायला तयार नाही। आणि झारखंडचा मुद्दा हा समोर करून त्यांना आंदोलन करतात आहे। त्यांनी त्या मुद्द्याच्या सोबत दिल्लीवरील अन्याय, अत्याचार आणि बळाचा जो वापर केलाय त्याबद्दलही त्यांनी आंदोलन करावं।